एक्का बादशहा जुगारावर जळगाव जामोद पोलिसांची कारवाई। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाभरामध्ये अवैध धंद्याविरोधात जोमाने कारवाई करण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यामध्ये कारवाईचा सपाटा लावल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत। यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रुक ते भेंडवळ रोडवरील एका दुकानाच्या बाजूला असलेल्या एक्का बादशहा जुगारावर जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली। त्यामध्ये लाखोंचा ऐवज पोलिसांनी जप्त केला। पोलीस स्टेशन जळगाव जामोद हद्दीतील ग्राम गाडेगाव बुद्रुक येथे दिनांक 27 जुलै रोजी संध्याकाळी भेंडवळ रस्त्याला लागून असलेल्या मोहन रौंदळकर यांच्या दुकानाच्या बाजूला जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ यांना मिळाली। त्यांनी लगेचच पोलीस पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले। पथकाने गाडेगाव बुद्रुक गाठून एक्का बादशहा जुगार खेळत असणाऱ्या 7 इसमांना रंगेहात पकडलं असता त्यांच्या ताब्यातून मोबाईल, मोटरसायकल आणि नगद असा 1,05,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागेश खाडे, पीएसआय राजकुमार कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद अली, पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक गजानन मानकर, पोलीस कॉन्स्टेबल झालटे यांनी केली असून पीएसआय राजकुमार कांबळे यांच्या तक्रारीवरून गाडेगाव बुद्रुक येथील 7 जणांविरुद्ध अपक्रमांक 365/25 कलम 12A महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे करत आहेत।